नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मैत्रिणीला मेसेज केल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणावर सपासप वार करत चाकू हल्ला करण्यात आला. हल्ल्यात तरुणाच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. महाळुंगे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी 18 जुलै रोजी सायंकाळी चाकण MIDC मधील निघोजे तालुका खेड या गावाच्या हद्दीतील अँटोलिन लाइटिंग या कंपनीत घडली. या प्रकरणी शरद जगन्नाथ लुचारे वयवर्ष 49 यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश वसंत हिवाळे वयवर्ष 24 याला पोलिसांनी अटक केली. आरोपी शैलेश हिवाळे याने फिर्यादी शरद लुचारे यांना तू रागिणीला का मेसेज केलास असे विचारले. यावरून त्यांच्या तोंडावर चापट मारत तुला चिवे मारतो अशी धमकी दिली. आरोपीने कमरेत लपून ठेवलेला चाकू काढून शरद यांच्या डाव्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद हे बाजूला सरकल्याने चाकूने त्यांच्या हाताला आणि दंडाला गंभीर दुखापत झाली. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. कंपनी प्रशासनाने कामावरून कमी केल्याच्या रागातून एका माजी कर्मचाऱ्याने आपल्याच जुन्या सहकार्याकडे खंडणीची मागणी करत धमकी दिल्याची तक्रार महाळुंगे पोलिसांत करण्यात आली आहे. त्यावरून खेड तालुक्यातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पैशांची मागणी करत त्रास दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. ही घटना 24 ते 27 जून 2025 दरम्यान मौजे आंबेठाण येथील TVS सप्लाय चेन सोल्युशन लिमिटेड या कंपनीत घडली. या प्रकरणी कुलदीप सिंग हरकृष्ण सिंग वयवर्ष 46 यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रल्हाद शांताराम बच्चे वयवर्ष 30 राहणार पाईट तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चे यास अटक करण्यात आली आहे. तुम्हाला कामावरून काढून टाकले आहे, आता तू पगारा एवढे पैसे दर महिन्याला द्यायचे, नाहीतर तुलाही काम करू देणार नाही अशी धमकी देत प्रल्हाद बच्चे यांनी पैशांची मागणी केली असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तर महाळुंगे MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत. हॉटेलला जेवायला थांबताना गाडीचा दरवाजा बंद न करणे हे खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील भाजीपाला व्यापाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. या कारमधील 5 लाख रुपयांची पिशवी एका चोराने लंपास केली. तो चोर CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. ही घटना शुक्रवारी दिनांक 18 रोजी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील निलायम हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली. या प्रकरणी कैलास मधुकर गोगावले वयवर्ष 45 राहणार राजगुरुनगर तालुका खेड या व्यापाऱ्याने नायगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खेड तालुक्यातील काळूस ते भोसे हा अत्यंत अरुंद रस्ता आहे. त्यामुळे बेदरकारपणे वेगात वाहन चालवल्यास अनेकदा अपघात घडत आहेत. काळूसकडून भोसे बाजूकडे येणाऱ्या एका भरधाव मोटारीने समोरून येणाऱ्या वाहनाला धडक दिल्याची घटना रविवारी 20 जुलै 2025 रोजी घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी साधारण 1 महिन्याचा पायी प्रवास करीत पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन रविवारी दिनांक 20 जुलै रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास अलंकापुरीत परतली. माऊलींच्या पालखीचे आळंदीकरांनी जोरदार स्वागत केले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पंढरपूरहून आळंदीकडे परतीचा प्रवास सुरू होता. दिनांक 18 व 19 जुलै रोजी पालखी सोहळा पुढे ते मुक्कामी होता. रविवारी 20 जुलै रोजी पुण्यातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने माऊलीच्या जयघोषात हरिनाम गजरात भक्तिमय वातावरणात आळंदी दिशेने प्रवास सुरू केला. आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाच्या स्वागतासाठी फुल सजावट करत आळंदी नगरपालिकेने कमान उभारण्यात आली होती. पालिका व ग्रामस्थ यांच्या वतीने माऊलींच्या पालखीचे पुष्पवृष्टी स्वागत करण्यात आले. नगरपालिका चौकात पालखीचे सायंकाळी 6:30च्या सुमारास आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. पालिका चौकात पालखीचे आगमन होताच मोठमोठ्याने माऊलींचा जयघोष भाविकांनी केला. खांद्यावर पताका, हातात टाळ, मृदुंग, विणा, डोईवर तुळशी वृंदावन, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती तसेच ज्ञानेश्वरी व हरिपाठ अभंग गात हरिभजनात दंग होत नृत्य करत तर ठिकठिकाणी फुगडीचा खेळ खेळत अशा भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पालखीचे आळंदीत आगमन झाले. शहरात वारकरी भाविकांसाठी ठिकठिकाणी अन्नदान करण्यात आले. माऊलींच्या पालखी रथावर आकर्षक फुल सजावट करण्यात आली होती. दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आळंदीत रात्री 8:45च्या सुमारास पुष्पवृष्टीत स्वागत करण्यात आले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा 750वा जन्मोत्सव आहे. या निमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज रात्री 8:45च्या सुमारास आळंदी शहरात आगमन झाले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे आळंदी देवस्थान, आळंदी नगर परिषद व ग्रामस्थ यांच्या वतीने पुष्पवृष्टीत स्वागत करण्यात आले.
ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. टाळ मृदुंग आणि वाद्यवृद्धांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आळंदीत येत असल्याने ठिकठिकाणी तिच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती. ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आळंदीत आगमन झाले. चाकण चौक मार्गे माऊली मंदिराकडे जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा अनुपम भेट सोहळा माऊली मंदिरात पार पडत असून या क्षणाची अनेक भाविक आतुरतेने वाट पाहत होते. संत तुकाराम महाराज पालखी दर्शनासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मार्फत रानभाज्यांची ओळख व्हावी म्हणून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोहिंडे खुर्द तालुका खेड जिल्हा पुणे येथे मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी आदिवासी रानभाज्या तथा पारंपरिक खाद्य महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी पुणे मुलींची अंधशाळा कोथरूड येथे पार पडलेल्या संगीत गीत गायन स्पर्धेमध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथील जागृती कन्या अंध विद्यालयातील 9 मुलींनी सहभाग घेऊन 5 अंध मुलींनी गीत गायन स्पर्धेत बाजी मारली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 56व्या पुण्यतिथीनिमित्त राजगुरुनगर येथील अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी मातंग एकता आंदोलन या संघटनेच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, बबनराव पाटोळे, भाऊसाहेब वायदंडे, नीता आल्हाट आदी उपस्थित होते. रिमझिम बरसणाऱ्या जलधारा, ऊन सावल्यांच्या खेळात अवतरणारा इंद्रधनुष्य, वनराईने नेसलेला हिरवा शालू, ओली चिंब झालेली धरणी, खळखळणारे धबधबे, निसर्गाचा स्वर्गीय चित्तवेधक नजराणा, नयनरम्य सौंदर्य पाहून हरखून गेलेले मन, अशा आनंदी आणि उत्साही वातावरणात पर्यटनासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम भागात धबधबे आणि भीमाशंकर मंदिरामध्ये पर्यटकांचा व भाविकांच्या गर्दीचा आलेख उंचावत आहे. खेडच्या पश्चिम भागात निसर्ग संपन्न परिसर, सोसाट्याचा घोंगावणारा वारा, सह्याद्रीच्या उंच डोंगरावरील हिरवाई, पक्ष्यांचा किलबिलाट आणि धरणांमध्ये साठवलेले अथांग पाणी म्हणजे जणू काही स्वर्गाचा अनुभव घेण्यासाठी हौशी पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी खेडच्या पश्चिम भागास पसंती देत आहेत. मराठा समाज आरक्षणासाठी येत्या 29 ऑगस्टला जरांगे पाटलांचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईला जाणार आहे. आझाद मैदानावर हा मोर्चा जाणार असून पहिल्या मोर्चाच्या तुलनेत 5 पटीने अधिक मराठा समाज या मोर्चात सहभागी होणार आहे. मात्र यावेळी मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. खेड तालुक्यातील चिंबळी येथे आयोजित बैठकीत जरांगे पाटील बोलत होते. याप्रसंगी विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौंडकरवाडी येथे माणिकमाळ रामनगर रस्त्यासाठी 30 लाख रुपये मंजूर झाले. रविवारी या रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन सरपंच सीताराम गुजर, उपसरपंच पूजा दौंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन साहेबराव लांडे, सदस्य किरण लांडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. रविवारी 20 जुलै रोजी पहाटे चाकण आंबेठाण रस्त्यावर दावडमाळा फाटा भागात चोरून मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनातून मोठ्या प्रमाणावर मुरुम आणि त्यातील दगड गोट्यांचा मोठा राडारोडा थेट रस्त्यावर पडला. त्यामुळे अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला होता. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर सकाळी चाकण पालिकेच्या वतीनं रस्त्यावरील हा राडारोडा काढण्यात आला. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र कडूस येथील लघु पाटबंधारे तलावाचे पाणी पूजन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते रविवारी दिनांक 20 जुलै रोजी करण्यात आलं. श्रीफळ, पुष्प, साडी चोळी अर्पण करून पाणी पूजन करण्यात आलं. यावेळी सरपंच भैरवनाथ पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष, संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या तलावाची क्षमता 2.25 TMC आहे. कडूसमध्ये यावर्षी तलाव लवकरच पूर्ण भरल्यानं वर्षभर पुरणार आहे.
संयुक्त ग्रामपंचायत सांडभोरवाडी येथे रविवारी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. वन विभाग, कामगार कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी अविनाश राऊत, दिलीप बटवाल, दत्तात्रय येळवंडे, श्रद्धा सांडभोर आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांचा मेळावा चाकणमध्ये घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री सचिन अहिर यांच्यासह खेडचे आमदार बाबाजी काळे, कामगार संघटनेचे संजय कदम, राजन लाड, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्यासह कामगारही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळू तालुका खेड या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या या लाडक्या शाळेला 51,000ची मदत केली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये भाजीपाल्याची प्रचंड आवक होतीये. रविवारी 20 जुलै 2025 रोजी चाकण मार्केटमध्ये हजारो जुड्या मेथी, कोथिंबीर, शेपू आणि अन्न भाज्यांची आवक झाल्यानं भाव गडगडले असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय. चाकण मार्केटमध्ये आलं आवक झाल्यामुळे मेथ्या 3 रुपये, कोथिंबीर 3 रुपये, मालच खपत नाही. मेथी 3 रुपये, कोथिंबीर 3 रुपये, कांदापात 10 रुपये, पालक 5 रुपये, अशा हिशोबाने माल खपत नाही. लय लोड आहे मालाचा. श्री छत्रपती पालखी सोहळा शिवजन्मभूमी शिवनेरी येथून मार्गक्रमण करत असताना रविवारी 20 जुलै रोजी चाकणमध्ये आला. चाकण येथील श्री शिवाजी विद्यालयात आणि चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यात या सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. गेल्या 31 वर्षापासून शिवजन्मभूमी शिवनेरी ते दुर्गेश्वर रायगड ते भूवैकुंठ पंढरपूर, श्री पावनखिंड ते रायगड आणि परतीच्या प्रवासामध्ये शिवजन्मभूमीमध्ये परतत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका श्री संग्रामदुर्गाच्या या पवित्र पावन पुरुषार्थी अशा शौर्यभूमीमध्ये येत असतात. मागच्या वर्षीपासून जनता शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये शिवाजी महाराजांच्या पादुकांचं आगमन होत असतं. यामागची भूमिका एवढीच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असणारं अंगभूत तेज आणि ओज हे आजच्या प्रत्येकामध्ये निर्माण झालं पाहिजे, प्रत्येकामध्ये साकारलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज 344 वर्षापूर्वी गेले असा भ्रम कुणी निर्माण न करता आम्ही प्रत्येकजण शिवाजी आहोत आणि आम्ही प्रत्येकजण शिवाजी होऊ शकतो हा भाव जागृत करण्यासाठी रायगड ते पंढरपूर, पंढरपूर ते रायगड आणि रायगड ते शिवनेरी अशा 153 शाळांमध्ये अशा प्रकारचं शिवकृती जागरण होत असतं. त्यातला एक प्रयोग आज आपल्या श्री शिवाजी विद्यालयामध्ये पार पडला.